नागपुर के 20 वर्षीय आर्या अवधूत ने अपनी सुंदरता, बुद्धिमत्ता और आत्मविश्वास के जोर पर इंडियाज मिस टीजीपीसी 14 का खिताब जीतकर न सिर्फ नागपुर का बल्कि पूरे महाराष्ट्र का नाम राष्ट्रीय स्तर पर रोशन किया है। नागपुर की आर्या अवधूत ने इस प्रतिष्ठित सौंदर्य प्रतियोगिता में प्रथम स्थान हासिल कर आज नागपुर में शिरकत की। इस दौरान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर इंडियाज मिस टीजीपीसी 14 विजेता आर्या अवधूत का उसके परिवार व समर्थकों द्वारा बैंड बाजे की थाप पर भव्य स्वागत किया गया। सुनिए आर्या अवधूत की उपलब्धि पर आखिर क्या कुछ प्रतिक्रिया साझा की आर्या अवधूत की मां कविता अवधूत धोंडगे इन्होंने। पेरेंट्स ॲक्च्युली आर्याला लहानपणापासूनच वेगवेगळ्या क्षेत्रात ती खूप मल्टी टॅलेंटेड म्हणता येईल तिला, म्हणजे ऑलराऊंडर आहे ती। अभ्यासासोबत तिला ड्रॉइंग असो किंवा ती कुठल्याही गोष्टीमध्ये फार जास्त इंटरेस्ट होता। हळूहळू तिला याही क्षेत्रामध्ये एक मिस इंडिया क्वीन ऑफ नेशन म्हणून तिने एक पार्टिसिपेट केलं होतं। आपल्या नागपूरचं एक लोकल पेजंट होतं आणि त्याच्यात तिला खूप भरभरून यश मिळालं। त्यानंतर ती मिस टीजीपीसी साठी तिने प्रयत्न केला, ऑडिशन्स दिले। मिस इंडिया युनिव्हर्समध्ये तिला मिस टॅलेंटेड म्हणून, आणि यानंतर आता जी पेजंट आहे मिस टीजीपीसी, यामध्ये पण तिने वेगवेगळ्या टास्क पूर्ण करून हा पूर्ण 1 महिन्याची कॉम्पिटिशन होती। यामध्ये प्रथम ऑनलाईन 70 मुली, 400 मधनं 70 सिलेक्ट झाल्या। 70 मधनं मग शेवटी 5 मुली ज्या सिलेक्ट झाल्या त्यांचं फायनल बँगलोरला होतं। तिथेही 4 दिवसाची जी सलग फिजिकल कॉम्पिटिशन होती त्यामध्ये पण तिने भरघोस यश प्राप्त करून आज ती विनर म्हणून आपल्यापुढे उपस्थित आहे। आणि आम्हाला खरंच ॲज अ पॅरेंट्स म्हणून तिच्यावर खूप जास्त गर्व आहे, कारण अभ्यासासोबत ती याही क्षेत्रामध्ये तिने म्हणजे मेहनत केली, हार्ड वर्किंग आहे। त्यामुळे बघू आता भविष्यातही नक्कीच आम्हाला एक विश्वास आहे की ती पुढेही असंच यश संपादन करेल। धन्यवाद। इंडिया टीजीपीसी जीटीपीसी म्हणून तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे, काय भावना व्यक्त करा? खूप जास्त खुश आहे मी। सगळ्यात पहिले तर मी इतकं म्हणेल की हे सोपं नव्हतं, खूप जास्त हार्डवर्क आणि खूप जास्त धीट राहून ही कॉम्पिटिशन करायचं होतं, कारण की याच्यामध्ये फक्त 1 राऊंड्स नव्हते तर आम्हाला मल्टिपल टास्क दिले जात होते आणि प्रत्येक टास्क एक वेगळं आमचं स्किल पाहत होतं। जसं त्याच्यामध्ये टॅलेंट राऊंड होता, त्याच्यामध्ये आमचा इव्हनिंग गाऊन राऊंड होता। आणि काय होतं की जेव्हा तुम्ही ऑफलाईन एखादं पॅजंट करता तेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी एक टीम राहते की तुम्हाला हे सगळं करायचं आहे, पण जेव्हा ऑनलाईन हे असतं तर तुम्हाला स्वतःच तुमचं व्हिडिओचे डिरेक्टर, स्वतःच तुम्हाला त्या व्हिडिओचं आर्टिस्ट सगळं व्हावं लागतं। तर त्याच्यामुळे खूप कठीण होतं हे, पण मी खूप खुश आहे की अल्टिमेटली जितकंही हार्डवर्क केलं ते रंग आलं। याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय मी म्हटलं आहे हे माझ्या पूर्ण परिवाराला राहील, कारण की माझ्या आयुष्यामध्ये माझे बेस्ट फ्रेंड हे माझी फॅमिलीच आहे, लाईक जर मी म्हणेल तर। आणि मी खूप जास्त खुश आहे की मला इतकं सुंदर आणि इतकं सपोर्टिव्ह फॅमिली मिळाली आहे, कारण की जर हे नसतं तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधी जो तुमचा एक इमोशनल डाऊनफॉल येतो त्याच्यामध्ये तुमचं फॅमिलीला सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं, आणि त्याच्यामध्ये खरंच यांचा खूप मोठा हात होता। इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आणि काय आवाहन कराल या स्पर्धेच्या माध्यमातून? या स्पर्धेच्या माध्यमातून मी इतकंच म्हणेल की बरेच वेळा तुम्हाला असं वाटेल की मी नाही करू शकत आहे, पण तुम्ही कधी गिवअप नका करू, कारण की कधी पण तुमच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट येऊ शकतो। माझ्यासाठी तो इंडियाज मिस टीजीपीसी होता। लाईक रँडमली मी खरंच विचार केला होता की आता पॅजंटसाठी मी जाणार, आणि मग असं करता करता इंडियाज मिस टीजीपीसीला मी गेली। आणि मी इतका विचार केला होता की मी माझा प्रत्येक राऊंड एका क्रिएटिव्ह वेमध्ये आणि आपल्या बेस्ट पोटेन्शियलनी ठेवी, आणि मी खूप खुश आहे की मी ते सगळं साकार करू शकली आहे। मी इतकं म्हणेल की तुम्ही आयुष्यामध्ये कधी गिवअप नका करू आणि आपल्या स्वप्नांच्या मागे नक्की जा। थैंक यू। आपने सुना कि किस प्रकार से आर्या ने अपनी जीत का श्रेय अपने माता पिता को देते हुए अपना अनुभव साझा किया। इससे पहले आर्या मिस इंडिया क्वीन ऑफ नेशन का खिताब जीत चुकी है और मिस यूनिवर्स महाराष्ट्र प्रतियोगिता में मिस टैलेंटेड का सम्मान भी प्राप्त कर चुकी है। साथ ही फेमिना मिस इंडिया में टॉप 15 फाइनलिस्ट में भी शामिल रही है। फैशन और ग्लैमर के साथ साथ आर्या तकनीकी और शैक्षणिक क्षेत्र में भी सक्रिय है और युवाओं के लिए प्रेरणा बनी हुई है। उनकी इस उपलब्धि पर नागपुर समेत पूरे महाराष्ट्र से उन्हें बधाइयों का तांता लग गया है। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवानी की विशेष रिपोर्ट, नागपुर।